सोलापुरातील मोहोळ तालुक्यातल्या चिंचोळ MIDCमध्ये आशा राणी भोसले या आत्महत्या प्रकरणात आता आरोपी असलेले सासू सासरे त्याचबरोबरीने पतीला आता पोलीस जे आहेत ते कोर्टामध्ये घेऊन जात आहेत। तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी हे आरोपी आहेत पती तसेच सासू आणि सासरे या तिघांनाही पोलिसांकडून या ठिकाणी मेडिकलसाठी घेऊन गेले जात आहे। खरं तर चिंचोळ MIDC या भागातील हे रहिवासी आहेत आणि आशा राणी भोसले या खरं तर यांनी आत्महत्या जी आहे ती केलेली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचं पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात या तीनही आरोपींवर हुंडाबळी त्याचबरोबरीनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की यापूर्वी पुण्यातील जी घटना ताजी असतानाच त्याच पार्श्वभूमीवरती आता ही घटना जी आहे ती सोलापुरातील मोहोळ तालुक्यामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळतं। या प्रकरणी आता तीनही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले जात आहे आणि या ठिकाणी हे तीनही आरोपी आता वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे। खरं तर धक्कादायक बाब आहे की ज्या आशा राणी भोसले यांनी आत्महत्या केली त्या 3 महिन्याच्या गर्भवती देखील होत्या, त्याचबरोबरीनं त्यांना एक 3 वर्षाची मुलगी देखील होती आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। खरं तर कुटुंबियांनी देखील आरोप केलेला आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे। सासरच्या त्रासाला कंटाळूनच ही आत्महत्या जी आहे ती केल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या तपासात आता पुढे कशा पद्धतीनं कोर्टामध्ये जी काही बाजू मांडली जाईल त्यामध्ये नक्की काय बाजू समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आता या आरोपींना जे आहे त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि वैद्यकीय तपासणीनंतर हे आरोपी जे आहेत ते मोहोळ न्यायालयामध्ये त्यांना उभं करण्यात येणार आहे। एकंदरीतच राज्यातील वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना सोलापूरमध्ये देखील धक्कादायक अशी घटना जी आहे ती या ठिकाणी समोर आली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस प्रशासन नक्की कशा पद्धतीची भूमिका घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर।